हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर ए टू झेड व्होकॅब्युलरी सिरीज. आज आपण पाहणार आहोत जी ने सुरू होणारे इंग्रजी वर्ड्स. पहिला वर्ड आहे ग्लान्स, म्हणजे क्षणिक नजर, म्हणजेच एक नजर टाकणे किंवा दृष्टिक्षेप. लुक ब्रीफली, पीक, तिने घड्याळावर एक नजर टाकली. शी ग्लान्स्ड ॲट द क्लॉक. जनरस, म्हणजे उदार, दानशूर किंवा निस्वार्थी. काइंड, गिव्हिंग, तो गरजू लोकांना उदारपणे मदत करतो. ही हेल्प्स नीडी पीपल जेनरसली. ती पैशांच्या बाबतीत उदार होती. शी वॉज जनरस विथ हर मनी. ग्लूमी, म्हणजे उदास, निराशाजनक, सॅड किंवा डल. आज तिचा मूड खूप उदास आहे. हर मूड इज व्हेरी ग्लूमी टुडे. गिल्ट, म्हणजे अपराध भाव, दोषी असल्याची भावना. रिमोर्स, शेम, तिच्या चेहऱ्यावर दोषी असल्याची भावना दिसत होती. अ सेन्स ऑफ गिल्ट वॉज विजिबल ऑन हर फेस. गायडन्स, म्हणजे मार्गदर्शन, डिरेक्शन, ॲडवाइस. योग्य मार्गदर्शनामुळे तिला यश मिळाले. शी अचीव्ड सक्सेस ड्यू टू प्रॉपर गायडन्स. जेस्चर, म्हणजे हातवारे करणे किंवा हावभाव. सिग्नल, मोशन, त्याने हातवाऱ्यांनी म्हणजेच हातवारे करून सर्वांना शांत राहण्यास सांगितले. ही जेस्चर टू एव्हरीवन टू रिमेन काम. ग्रीट, म्हणजे अभिवादन करणे किंवा स्वागत करणे. वेलकम, सॅल्यूट, तिने सर्व पाहुण्यांचे हसत स्वागत केले. शी ग्रीटेड ऑल द गेस्ट विथ ए स्माइल. ग्रंबल, म्हणजे कुरकुर करणे किंवा तक्रार करणे. कंप्लेन, मटर, उशीर झाल्यामुळे तो कुरकुर करत होता. ही वॉज ग्रम्बलिंग बिकॉज ऑफ द डिले. ग्रांट, म्हणजे मंजूर करणे किंवा अनुदान. अप्रूव्ह, अलाव, सरकारने शेतकऱ्यांना अनुदान मंजूर केले. द गव्हर्नमेंट ग्रांटेड अ सबसिडी टू द फार्मर्स. ग्लिम्स, म्हणजे क्षणिक दर्शन किंवा झलक पाहणे. ब्रीफ लुक, पीक, मला तिची क्षणभर झलक दिसली. आय कॉट अ ब्रीफ ग्लिम्स ऑफ हर. ग्रीन, म्हणजे हसणे, स्मित हास्य किंवा हास्य. स्माइल, बीम, त्याच्या चेहऱ्यावर हलकेसे हास्य होते. देअर वॉज अ स्लाइट ग्रीन ऑन हिज फेस. ग्रॅब, म्हणजे पटकन पकडणे, झडप घालणे. सीज, स्नॅच, त्याने संधी पटकन पकडली. ही ग्रॅब द ऑपॉर्च्युनिटी. ग्रॅटिट्यूड, म्हणजे कृतज्ञता, आभाराची भावना. थँकफुलनेस, ॲप्रिशिएशन, आई वडिलांप्रती कृतज्ञता ठेवणे महत्वाचे आहे. इट इज इम्पॉर्टंट टू हॅव ग्रॅटिट्यूड टुवर्ड्स पॅरेंट्स. गॉसिप, म्हणजे कुजबूज करणे किंवा अफवा. रूमर, चॅटर, ऑफिसमध्ये अनावश्यक अफवा पसरल्या. अननेसेसरी गॉसिप स्प्रेड इन द ऑफिस. गोल, म्हणजे ध्येय, उद्दिष्ट. एम, ऑब्जेक्टिव्ह, कठोर परिश्रमाशिवाय उद्दिष्ट गाठता येत नाही. वन कॅनॉट अचीव्ह अ गोल विदाउट हार्ड वर्क. ग्रॅज्युअल, म्हणजे हळूहळू होणारा, क्रमिक. स्लो, स्टेडी, सुधारणा हळूहळू झाली. द इम्प्रुव्हमेंट वॉज ग्रॅज्युअल. ग्रेशियस, म्हणजे सौम्य, कृपाळू, नम्र. काइंड, पोलाइट, तिचे वागणे खूप सौम्य होते. हर बिहेवियर वॉज व्हेरी ग्रेशियस. ग्रिपिंग, म्हणजे अत्यंत रोचक, लक्ष वेधून घेणारे. एक्साइटिंग, फॅसिनेटिंग, कथेची मांडणी लक्ष वेधून घेणारी होती. द स्टोरी टेलिंग वॉज ग्रिपिंग. ग्रॅव्हिटी, म्हणजे गुरुत्वाकर्षण किंवा गंभीरता. सिरियसनेस, ग्रॅव्हिटेशन, पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण सर्व वस्तूंना खाली ओढते. अर्थ्स ग्रॅव्हिटी पुल्स ऑल ऑब्जेक्ट्स डाऊनवर्ड. परिस्थितीची गंभीरता त्याला समजली. ही अंडरस्टूड द ग्रॅव्हिटी ऑफ द सिच्युएशन. ग्रोप, म्हणजे अंधारात चाचपडणे किंवा चाचपडत शोधणे. फील, सर्च ब्लाइंडली, अंधारात तो दरवाजा शोधत चाचपडत होता. ही वॉज ग्रोपिंग इन द डार्क टू फाइंड द डोअर. ग्रीट,
म्हणजे जिद्द, धैर्य, चिकाटी. डिटर्मिनेशन, परसिव्हरन्स, यश मिळवण्यासाठी जिद्द आवश्यक आहे. ग्रिट इज नेसेसरी टू अचीव सक्सेस. ग्रीडी म्हणजे लोभी किंवा लालची. सेल्फिश, एव्हेरिसियस, तो खूप लोभी माणूस आहे. ही इज अ व्हेरी ग्रीडी पर्सन. ग्लोरियस म्हणजे तेजस्वी, भव्य, गौरवशाली. मॅग्निफिशंट, स्प्लेंडिड, स्वातंत्र्य दिनाचा सोहळा भव्य होता. द इंडिपेंडन्स डे सेलिब्रेशन वॉज ग्लोरियस. ग्रीम म्हणजे गंभीर, भयानक, निराशाजनक. हार्श, ग्लूमी, अपघातानंतर परिस्थिती गंभीर होती. द सिच्युएशन वॉज ग्रीम आफ्टर द ऍक्सिडेंट. ग्लेरिंग म्हणजे स्पष्टपणे दिसणारा, ठळक, रोखून पाहणारा. ऑब्वियस, स्ट्रायकिंग, त्याच्या बोलण्यात एक ठळक चूक होती. देर वॉज अ ग्लेरिंग मिस्टेक इन हिज स्पीच. गॉर्जियस म्हणजे अतिशय सुंदर, मनमोहक. ब्युटिफुल, स्टनिंग, साडीमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. शी वॉज लुकिंग व्हेरी गॉर्जियस इन साडी. ग्राफिक म्हणजे स्पष्ट, चित्रमय किंवा दृश्यात्मक. विविड, इल्युस्ट्रेटिव्ह, अहवालात दृश्यात्मक माहिती दिली होती. द रिपोर्ट कंटेंट ग्राफिक इन्फॉर्मेशन. गार्डनर म्हणजे मिळवणे किंवा गोळा करणे. कलेक्ट, ऑब्टेन, तिने मेहनतीने लोकांचा पाठिंबा मिळवला. शी गार्नर्ड पब्लिक सपोर्ट थ्रू हार्डवर्क. ग्रेव म्हणजे गंभीर किंवा कबर. सिरियस, सिव्हिअर, टर्म किंवा बरियल, त्याची प्रकृती गंभीर होती. हिज कंडिशन वॉज ग्रेव. सैनिकांची कबर आदराने जपली जाते. द सोल्जर्स ग्रेव इज प्रिझर्व्ड विथ रिस्पेक्ट. गाईज म्हणजे वेश, बाह्यरूप किंवा आडोशाखालील स्वरूप. ॲफिरियन्स, डिस्गाइज, तो मदतीच्या वेशात फसवणूक करत होता. ही वॉज चीटिंग अंडर द गाईज ऑफ हेल्प. ग्राउंड म्हणजे जमीन, मैदान, जमिनीवर ठेवणे किंवा स्थिर करणे. लँड, सेटल, बेस, मुले मैदानावर खेळत होती. चिल्ड्रन वर प्लेइंग ऑन द ग्राउंड, त्याने विमान जमिनीवर सुरक्षित उतरवले. ही ग्राउंडेड द प्लेन सेफली. जेंटल म्हणजे सौम्य, मृदू, हळुवार. काइंड, सॉफ्ट, बाळाला आईचा सौम्य स्पर्श लक्षात येतो. द बेबी रेकग्नाइजेस द मदर्स जेंटल टच. गव्हर्न म्हणजे शासन करणे किंवा नियंत्रण ठेवणे. रूल, कंट्रोल, कायदे समाजावर नियंत्रण ठेवतात. लॉज गव्हर्न सोसायटी. ग्रॉस म्हणजे घाणेरडा, वाईट किंवा एकूण रक्कम. डिस्कस्टिंग, टोटल, ओव्हरऑल, ते वागणे खूप घाणेरडे होते. दॅट बिहेवियर वॉज ग्रॉस, त्याचे एकूण उत्पन्न वाढले. हिज ग्रॉस इन्कम इन्क्रीज्ड. गेस म्हणजे अंदाज लावणे किंवा अंदाज. एस्टिमेट, सपोज, त्याचा अंदाज बरोबर ठरला. हिज गेस टर्न आउट टू बी करेक्ट. ग्रुसम म्हणजे भीषण किंवा अंगावर काटा आणणारा. हॉरिफाईंग, ड्रेडफुल, अपघाताचे दृश्य खूप भीषण होते. द ऍक्सिडेंट सीन वॉज ग्रुसम. ग्रूव म्हणजे खाच, चर किंवा तालात येणे किंवा सवय लागणे. चॅनल, रूट, ॲडॅप्ट, गेट इन टू रिदम, रस्त्यावर टायरची खाच दिसत होती. खाच म्हणजे खुणा, वन दिसत होते. A groove made by the tire was visible on the road. काही दिवसातच त्याला नवीन कामाची सवय झाली. In a few days he got into the groove of the new job. Ghastly म्हणजे फिकट, भयानक किंवा अंगावर काटा आणणारा. हॉरिबल, ड्रेडफुल, वाईट बातम्या ऐकून तिचा चेहरा फिकट पडला म्हणजे चेहरा उतरला. Her face turned ghastly after hearing the बॅड न्यूज. ग्लेन, अरुंद दरी किंवा लहान दऱ्यांमधील खोरे. व्हॅली, डेल, गाव एका सुंदर दरीत बसले होते.
The village was situated in a beautiful glen. Glimmer म्हणजे क्षीण चमक किंवा थोडीशी आशा. फेंट लाईट, स्पार्क. अंधारात एक मंद चमक दिसत होती. A faint glimmer was visible in the darkness. ग्रेट म्हणजे किसणे किंवा त्रास देणे किंवा जाळी. शेड, इरिटेट, ग्रिल. तिने खोबरे किसले. शी ग्रेटेड द कोकोनट. त्याचे सतत बोलणे मला त्रास देत होते. हिज कॉन्स्टंट टॉकिंग वॉज गेटिंग ऑन मी. ग्लॉस म्हणजे चमक किंवा थोडक्यात स्पष्टीकरण. समराइज, पॉलिश, शाईन. पॉलिश केल्यामुळे वस्तूला चमक आली. द ॲटम गॉट अ ग्लॉस आफ्टर पॉलिशिंग. त्याने मुद्द्यावर थोडक्यात स्पष्टीकरण दिले. ही गेव अ ब्रीफ ग्लॉस ऑन द पॉइंट. ग्लॅमर म्हणजे आकर्षण किंवा झगमगाट. चार्म, ॲल्युअर. चित्रपटसृष्टीचा ग्लॅमर अनेकांना आकर्षित करतो. द ग्लॅमर ऑफ द फिल्म इंडस्ट्री अट्रॅक्ट्स मेनी पीपल. गार्गल म्हणजे गुळण्या करणे किंवा गुळणी. रिन्स, स्विश. घसा दुखत असल्यामुळे तिने मिठाच्या पाण्याच्या गुळण्या केल्या. शी गार्गल्ड विथ सॉल्ट वॉटर बिकॉज हर थ्रोट वॉज सोअर. फ्रेंड्स, तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज मला कॉमेंटमध्ये सांगा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.